वर्षाच्या नवीन सत्रानिमित्त मी इथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक वर्गाचे व विद्यार्थ्यांचे हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आज ज्ञानगौरव समारंभ आम्ही आयोजित केलेला आहे। याच्यामागची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो। ह्या शाळेत श्री मनोहर रामचंद्र पेंडसे हे सहाय्यक शिक्षक होते आणि त्यांनी 1 जानेवारी 1969 ते जून 1976 पर्यंत सहाय्यक शिक्षक म्हणून काम केले होते आणि त्यांचा मराठी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे विषय शिकवण्यात हातखंडा होता आणि ते अत्यंत नॉलेजेबल शिक्षक होते। तर त्याच्यानंतर त्यांनी निरनिराळ्या हायस्कूलमध्ये शिक्षक हेडमास्टर म्हणून काम केले आणि परत एकदा मार्च 2012 ते 2018 पर्यंत ते ह्याच हायस्कूलमध्ये हेडमास्टर म्हणून त्यांनी काम केलेलं होतं आणि त्याच्यानंतर ते सरतेशेवटी त्यांनी 1 डिसेंबर 1999 ते डिसेंबर 2000 पर्यंत पेडणे हायर सेकंडरीमध्ये प्रिन्सिपल म्हणून काम केले आणि त्यातूनच ते रिटायर झाले आणि सध्या ते पुण्यामध्ये निवृत्तीचे जीवन जगत आहेत। आता ते जरी इतके लांब असले तरी त्याच्यानंतर त्यांनी इकडच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याबरोबर कनेक्ट झाले। त्यांची मेमरी इतकी शार्प आहे की ते प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या नावानिशी ओळखतात आणि त्याची फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे सगळं त्यांना माहिती असतं। प्रत्येक वेळी ते ज्यावेळी फोन करतात त्यावेळी विद्यार्थ्यांची ती विचारपूस करतात, त्यांचं बरं वाईट काय आहे त्याच्याबद्दल माहिती घेतात आणि ते आमचे मुख्य प्रेरणास्रोत आहे। त्यांनीच आम्हाला सपोर्ट केला आणि त्याच्याशिवाय त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही इकडे बरेचसे कार्यक्रम केले। उदाहरणार्थ हे वृक्षारोपण समारंभ आणि त्याच्याशिवाय शाळेला खुर्च्या प्रदान केले। तसेच इथे आजचा हा ज्ञानगौरव समारंभ आयोजित केलेला आहे त्याच्यामागची सुद्धा प्रेरणा त्यांचीच होती। तर ह्या प्रोग्राममध्ये पहिले गेल्या वर्षी 2026 साली जे विद्यार्थी SSC परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास झाले असे पहिल्या 3 विद्यार्थ्यांचा सन्मान करायचं ठरवलं होतं आणि आता थोड्याच वेळात तो कार्यक्रम इथे संपन्न होईल। तर या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे। तसेच आता मला सांगण्यात आलं आहे की ह्या हायस्कूलचा रिझल्ट थ्रू आउट चांगला लागतो आणि त्याच्यामागे निश्चितच शिक्षक वर्गाची, विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची सुद्धा मेहनत आहे आणि मी अशी इच्छा व्यक्त करतो की त्यांचा रिझल्ट हा असाच चांगला राहो आणि मुलांची सर्वांगीण प्रगती हो ही मी देवापाशी विनंती करतो। हे प्रोग्राम त्यांनी निरनिराळे जे प्रोग्राम आम्हाला सांगितलेले आहेत ते आमचे माजी विद्यार्थी, आमचे मित्र श्री एकनाथ महादेव हे त्याच्यामध्ये कायमचे लीड घेतात आणि राईट फ्रॉम बिगिनिंग म्हणजे सुरुवातीपासून प्लॅनिंग करणं ते शेवटपर्यंत प्रोग्राम कंप्लीट करेपर्यंत त्यांची प्रत्येक गोष्टीवर नजर असते आणि ते कार्यक्रम सक्सेसफुल करतात। याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तसेच इथे उपस्थित असलेले सगळे माजी विद्यार्थी यांना त्याप्रमाणे त्यांना मदत करत असतात आणि सगळे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात। तर त्याच्याबद्दल मी इथे असलेल्या माजी विद्यार्थ्यांचे त्यांच्याप्रती मी आभार व्यक्त करतो। तसेच ह्या हायस्कूलचे शिक्षक हेडमास्टर श्री नरेंद्र नाईक सर व इतर शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी हे कुठच्याही कामामध्ये आम्हाला सहकार्य करतात त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तर श्री पेंडसे सर हे निष्कलंक चारित्र्याची व्यक्ती आहे आणि असे सर आम्हाला लाभणं म्हणजे आमचे खरंच नशीब चांगलं होतं। आमच्यातले बहुतेक सगळेजण बॅचचे विद्यार्थी आहेत ते सगळे व्यवस्थित सेटल झालेले आहेत। तर इतके हे करून मी माझे 2 शब्द सांगतो। धन्यवाद। मार्च एप्रिल 2025 या शैक्षणिक वर्षातील किंवा शालांत परीक्षेतील
जे पहिल्या 3 क्रमांकाने सरकारी हायस्कूल तोरसे या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या म्हणजे टॉपर विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यानिमित्त हा छोटेखानी आयोजित कार्यक्रमामध्ये इथं उपस्थित या शाळेचे 1975 म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वीच्या 10वीच्या बॅचचे सगळे हे मान्यवर विद्यार्थी 10वी आणि 11वी बॅच 11वी SSC 1971ची 11th SSC. तर या SSCचे माझी विद्यार्थी, मी सगळ्यांची नावं घेत नाही परंतु प्रातिनिधिक म्हणून सुरेश उगवेकर आणि त्यांचे सगळे सहकारी 10वीमध्ये टॉपर झालेले 3 विद्यार्थी म्हणजे पूनम गावडे, प्रांजल नाईक आणि प्रांजल परब या 3 विद्यार्थ्यांनी चांगले गुण संपादन करून या विद्यालयातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक प्राप्त केले आणि त्याबद्दल ज्ञानगौरव या त्यांच्या कार्यक्रमांतर्गत त्यांचा हा छोटेखानी अभिनंदन किंवा गौरवासाठी हा कार्यक्रम. माझ्याकडे एकनाथ महाले सर आले 8 दिवसापूर्वी आणि मला म्हणाले की असा कार्यक्रम करायचा आहे. तर मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, त्याच्यातून आमच्या आत्ता जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना देखील प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि त्यांनाही वाटेल की चांगला अभ्यास केला, चांगले गुण संपादन केले तर आमचा देखील समाजातील जे विचारवंत असतात किंवा दानशूर व्यक्ती असतात त्यांच्याकडून आमचा देखील गौरव होणार असं त्यांनाही वाटेल. आणि या हेतूने त्यांना मी लागलीच एकनाथ महाले सरांना म्हटलं कार्यक्रम तुम्ही करा असे सांगितलं आणि त्याप्रमाणे आजचा हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे. 10वीत चांगले म्हणजे आमचा या वर्षीचा निकाल हा 97.14 एवढा निकाल या विद्यालयाने दिला. शाळेचं जेव्हा म्हणजे 10वीची परीक्षा जवळ आली तेव्हा कमीत कमी मला वाटतं 2 वेळा आम्ही 10वीच्या पालकांच्या मीटिंग घेतलेल्या, बरोबर ना, पालकांच्या, आणि पालकांचं त्यात चांगलं सहकार्य मिळालं म्हणून 97 पर्यंत आलं. यावर्षी खूप कठीण होता निकाल एवढा येणे कारण नवीन शैक्षणिक धोरणाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही थोडे बदल झालेले आहेत त्या बदलानुसार 9वीचे विद्यार्थी जसे असतील तसे ते पुढे आलेले होते. म्हणजे ते सगळेच चांगलेच होते असं नाही आणि त्यामुळे सगळे मला शिक्षक सांगत होते की यावर्षी कमीत कमी 12 विद्यार्थ्यांचा आम्हाला प्रॉब्लेम वाटतो. तरीसुद्धा त्या 12वरून आमचे 3 विद्यार्थी आले ना, 3 आणि त्यामुळे 97 एक एटी आणि एक असं 2च विद्यार्थी आमचे त्यांनी आम्हाला दगा दिला हरकत आहे परंतु ते सुद्धा आता होतील पुढच्या परीक्षेमध्ये अशी आशा धरूया. आणि जे विद्यार्थी इथं उत्तीर्ण झाले त्यांचं अभिनंदन, त्यांच्या पालकांचंही अभिनंदन की त्यांनी आमच्या आव्हानाला अनुसरून त्या आपल्या पाल्यांकडे त्यांनी लक्ष दिलं, चांगला त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला. आता आपण बघितलं तर हे 3 टॉपर जे आहेत ना ते तीनही टॉपर हे गर्ल्स स्टुडंट्स आहेत, गर्ल्स स्टुडंट, चांगली गोष्ट आहे. तरीसुद्धा इथं 10वीचे आत्ताची जी बॅच आहे त्याच्यातले बॉय स्टुडंट आहेत त्यांनाही सांगतो की पुढच्या वर्षी या 3मध्ये तुमची सुद्धा भर असली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला इकडे आज बसवलेलं आहे आम्ही. दुसरी गोष्ट, हा कार्यक्रम या शाळेचे 50 वर्षापूर्वीच्या बॅचचे विद्यार्थी येतात आणि इथं हा कार्यक्रम करतात. त्यांना वाटतं काहीतरी आपण करावं म्हणजे त्या काळामध्ये त्यांना सुद्धा काहीतरी कुणाकडून तरी अशी मदत झालेली असेल, अभ्यासात म्हणा, आर्थिक म्हणा, पुढील शिक्षणासाठी किंवा अन्य गोष्टींसाठी मदत झालेली असेल आणि त्यामुळे त्यांच्या मनात आलं असेल की आपणही दुसऱ्यांना काहीतरी मदत करावी आणि ही चेन अशी चालली पाहिजे, साखळी ही चालली पाहिजे म्हणजे एकाने दुसऱ्याने तिसऱ्याला असं. आणि ह्याच्यातून ह्या विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आमचा जसा गौरव आता केला, बक्षिसं दिली, तशी तुम्ही सुद्धा चांगलं शिकून कोणीतरी मोठे होऊन कुठल्या तरी पदावर पोचलात
चांगले नोकरी केला, व्यवसाय केला, त्याच्यातून तुम्ही कमावणार होत्या, तर तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे की आम्ही सुद्धा समाजातील अशा होतकरू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना मदत करायला पाहिजे किंवा अशा कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. इथं जी मंडळी आहेत, नक्कीच मला वाटतं की त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये त्याने असे सोशल असले पाहिजे, ते चांगल्या कार्यक्रमामध्ये ते पुढे आले पाहिजे. वाचन त्यांचं चांगलं असेल, त्यांना पेंडसे सरांसारखं मार्गदर्शन लाभलं, म्हणून त्यांचा हा असा ग्रुप आहे आणि त्यांनी त्या प्रेरणेतून ते असे कार्यक्रम त्यांना करावेसे वाटत असतात. नमस्कार. माझ्या तोरसे हायस्कूलच्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वीत यांनी धवल यश संपादन केलं त्या पूनम गावडे, प्रांजल नाईक आणि प्रांजल परब या 3 विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी आपल्या तोरसे हायस्कूलच्या इमारतीमध्ये आपण एकत्र जमलेले आहोत. तुम्हा सर्वांचं आपल्या मुख्याध्यापक नरेंद्र नाईक, त्यानंतर शाळेत असलेले सगळे विद्यार्थी, काही पालक आणि माजी विद्यार्थी यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. या 3 विद्यार्थ्यांनी धवल यश संपादन केलं, ही पहिली पायरी झाली, म्हणजे पहिलं पाऊल झालं. आता 12वी आली. थोडे वेगळे विषय, थोडा अवघड भाग, पण हाही 12वीचा टप्पा तुम्ही यशस्वीपणे पार पाडणार आहात याची मला खात्री आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत अभ्यासाचे, त्याबरोबर या पुढचा जो टप्पा आपल्याला गाठायचा आहे पदवीपर्यंतचा, त्यासाठी आपली शरीर प्रकृती उत्तम पाहिजे, त्यासाठी व्यायाम पाहिजे, खेळ पाहिजे, अभ्यास तर हवाच हवा. हे सगळं करत असताना मन शांत ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आपली कास ही सत्कर्माच्या वाटेवर पाहिजे. समर्थ रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे सत्कर्म योगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोललं व्हावे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकनाथ महाले, सुरेश उगवेकर, अमरचंद, मधु, आनंद, नवनाथ, धोंडू परब, दशरथ परब अशा कितीतरी विद्यार्थ्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. हा आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आपल्याला एकच प्रार्थना करायची असं मला वाटतं. द्यायचेच जर असेल काही, द्यायचेच जर असेल काही, आज झऱ्याच्या पाण्यावरती दे ओंजळभर शुभ्र चांदणे, वा प्रांजळ एखादे गाणे, दे रक्ताची ओढ सनातन, दे काही पण असो चिरंतन, दे काही पण असो चिरंतन. ही आपल्याला प्रार्थना करायची. परमेश्वरा, आपल्याला बघणारे डोळे दिलेले आहेत, ऐकणारे कान दिलेले आहेत, कष्टणारे, लिहिणारे, सगळी कामं करणारे हात दिलेले आहेत, चालणारे पाय दिलेले आहेत. परमेश्वरानं आपल्यावर एवढी कृपा केलेली आहे. या कृपेच्या जोरावर आपण जीवनामध्ये उत्तम मार्गावर मार्गक्रमण करू याची मला खात्री आहे. एवढं बोलून मी थांबतो आणि तुम्हाला उदंड जीवन उत्तम लाभो अशी मी प्रार्थना करतो परमेश्वराजवळ. वंदे मातरम.